Hello and welcome back to my YouTube channel. Hi, it's been a while, I know, but guess what? I have such an exciting video, and this video is going to be about the Maghi Ganesh Utsav and all the pandals I visited. I will show you in detail about the decoration and every pandal. So I'm super excited for you to see it, and the video has come out more than what I've expected, so I hope you like it as well. Not going to talk a lot, but yeah, basically I went on Bappa's birthday and visited all of these pandals, so I hope you like it as well. The video consists of a lot of pandals, so I will not be able to incorporate everything in one video. So stay tuned for part 2 as well and enjoy this video till then. Bye. सो हा ना पहिला गणपती होता जिथे मी गेलेली, कांदिवलीचा श्री. इथून असा एक आत जायचा पाथ बनलेला आणि खूप छान डेकोरेशन केलेलं. बाहेरूनच असे वर बॉल्स वगैरे लावलेले अँड इट वॉज अमेझिंग. मी ना डेकोरेशन ना मूर्ती कुठली काहीच बघितलं नाही बिकॉज आय वॉन्टेड टू सरप्राईज माय सेल्फ ॲज वेल. एंट्रन्सला असे खूप सारी फुलं लावलेली अँड इट वॉज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. तुम्ही बघूच शकताय मी किती एक्सायटेड आहे. मी विथ नो एक्सपेक्टेशन्स आत गेलेले अँड इट वॉज अमेझिंग. कांदिवलीचा श्री इथला ना थीम महाभारतावर होतं. इट इज शोकेसिंग लॉर्ड अर्जुन ऑन हिज चॅरियट विथ अग्निदेव अँड हनुमान आणि बाप्पा बनलेले सारथी श्रीकृष्ण. एवढी सुंदर मूर्ती होती ना, काय सांगू तुम्हाला. आणि त्यावर घोडा, शंख ह्यांचे डिटेल्स, चक्र, ओ माय गॉड, इट वॉज ऑल अमेझिंग. तुम्हाला एक फन फॅक्ट माहीत आहे का? हनुमानजी वॉज द चॅरियट प्रोटेक्टर in Kurukshetra war. On Krishna's request, Hanuman sits on Arjuna's chariot flag. He protects the chariot from the celestial weapons and his roar creates fear amongst the Kaurava army. अशी होती ही आगळी वेगळी फॅक्ट. पुढे त्याच पंडालमध्ये अशी छोटीशी मूर्ती ठेवलेली. बाप्पाच्या मागे ना बॅकग्राऊंडमध्ये एक अक्वेरियम टाइप्स बनवलेलं, खूपच सुंदर. तेच ना दरवर्षी त्यांनी कोणती मूर्ती आणलेली आणि काय डेकोरेशन केलेलं ह्याचे फोटो फ्रेम्स असे लावलेले. मला बघून तर खूपच आनंद झाला. इट पोर्ट्रेड ऑल द लव्ह अँड एफर्ट्स दॅट वॉज पुट इन टू कार्व अँड क्रिएट सच ब्युटिफुल डेकोरेशन ईच अँड एव्हरी इयर. मी फक्त सकाळी नाश्ता खाऊनच निघालेली आणि इट वॉज लाईक अराउंड 1 o'clock आणि मला लागलेली खूप भूक. मला समोरच माझे फेवरेट मेदूवडेवाला अंकल भेटले अँड लेट मी टेल यू दे वर अमेझिंग. मग खाऊन मी निघाले दुसऱ्या गणपतीचे दर्शन घ्यायला. तिथून निघाले आणि साईडलाच मी बघितलं हे खूप सुंदर सजवलेलं मंदिर. छोटूसं होतं पण खूप सुंदर सजवलेलं. सो आय वॉन्टेड टू गो इनसाइड अँड आय डिड. अँड ॲज यू कॅन सी इतकं छान डेकोरेट केलेलं फुलांनी. आय वॉज अमेज्ड. अँड द बेस्ट पार्ट इज इकडे जे गाणं चालू होतं ना ते माझे आजोबा, डॅडी आजोबा म्हणून मी बोलवायचे त्यांना. त्यांचं वन ऑफ द फेवरेट सॉंग्स होतं. अँड हिज फेवरेट फेस्टिवल वॉज गणेश चतुर्थी. वॉट अ कोइन्सिडन्स, राईट? माय आईज वॉटर्ड इमिडिएटली, बट इवन दो आय नो ही इज नॉट हिअर फिजिकली, ही इज विथ अस ऑलवेज. लव यू डॅडी आजोबा, आय मिस यू. मनात गाणं बोलता बोलता मी बाप्पाचे दर्शन घेतले. ओ माय गॉड, बाप्पा एवढे सुंदर दिसत होते. इतकं छान डेकोरेशन केलेलं ना, फुलांनी मस्तच सजवलेलं. आणि तिथे स्वामी पण दिसले मला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाजूलाच विठ्ठल रखुमाईची फोटो फ्रेम पण होती. तिथे पाया पडले आणि प्रदक्षिणा घालायला निघाले. एवढं छान डेकोरेशन बघून ना माझं तर मन भरून गेलेलं. I was so impressed and I was so pumped to see आगे के गणपती डेकोरेशन्स and पंडाल्स. बाप्पाचा आशीर्वाद असाच सोबत राहू दे आपल्या सर्वांच्याच, हे प्रार्थना करत मी पुढे निघाली पुढचे गणपती दर्शन घ्यायला. नेक्स्ट मी गेले चारकोपचा श्री विघ्नहर्ता बघायला. एंट्रन्सला असं महालासारखं डेकोरेशन होतं आणि वर शिवजी बसलेले. साईडला छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम सुद्धा होती आणि लेफ्ट साईडला छोटूसं मंदिर.
तिथे पाया पडले आणि पुढे निघाली. पूर्ण वेळ रोडवरनं अशी खूप लांबपर्यंत लाईटिंग केलेली. एवढं छान दिसत असेल ना रात्रीचं. बट आय हॅड नो रिग्रेट्स. एवढा आनंद होता आणि एवढी एक्साइटमेंट घेऊन मी पुढे चालत राहिले आणि लांबूनच तो बोर्ड बघून माझा आनंद डबल झाला. आता आपण बघायला चाललोय विघ्नहर्ता. समोर महाराजांचा बोर्ड लावलेला आणि लेफ्ट साईडनी एंट्री होती. आता बघायला जाणार आहोत आपण बाप्पाला. मला ना माझे रॉ रिॲक्शन्स घ्यायचे होते टू सीइंग द पंडाल अँड द डेकोरेशन. दॅट इज वाय आय रेकॉर्डेड माय रिॲक्शन्स. हा बाप्पा ना फॉर सम रिझन मला साऊथ इंडियन बाप्पा वाटत होता. बट त्यांचे डोळे एवढे छान काव केलेले आणि कलर्ड होते की ते रिअलिस्टिकच वाटत होते. आणि हे मोठ्या बाप्पाचं डेकोरेशन. द थीम फॉर दिस मागी गणेश उत्सव was Jagrat Shivling, which means awakened Shivling, surrounded by Sheshnag, the cosmic serpent. ही मूर्ती ना 9 फीट लांब आहे. या गणपतीच्या आगमनाच्या वेळी ना प्रॉपर ट्रेडिशनल फ्लॉवर्स होते, इन्क्लुडिंग द प्रोसेशन ऑफ ट्रेडिशनल कोंकणी पालखी म्हणजेच पॅलेक्विन टू वेलकम बाप्पा. इथे ना बाप्पा एकदम रॉयल पोझिशनमध्ये बसलेत. त्यांचे डोळे तर एवढे छान आहेत ना. आणि ही मी बाप्पाच्या पायाकडे जाऊन पाया पडायला भेटलं, बाप्पाला हात लावायला भेटला, याचा आनंद मला विचारूच नका. आय वॉज सो हॅपी. ना गर्दी ना कुठे मला धक्काबुक्की. एवढं छान दर्शन झालं ना माझं. मी ना इतकी सिली आहे. मी इकडे उभी राहून सगळे माझे विशेष मागितले ते मागितलेच. वरतून बोलली बाप्पा आज मोदक खायला पाहिजे. अँड आय इवन मेन्शन्ड उकडीचा मोदक आणि हसत पुढे निघाले. डेकोरेशन बघत बघत मला एवढा आनंद होत होता. इतकं क्रेझी कार्विंग होतं. हे इकडे असे मोर आहेत की बदक आहेत आय डोंट नो, बट मला तर मोरच वाटले. सो मोर आणि हे असं राजवाड्यासारखं डेकोरेशन. आय वॉज एक्स्ट्रीमली अमेज्ड. आणि तिथे समोरच नंदी पण होते. जिथे शिवजी तिथे त्यांचे नंदी. खरंच अप्रतिम डेकोरेशन होतं. मग मी बघायला गेले चारकोपचा पेशवा. इथे थोडीशी लाईन होती आणि एंटर करताच माहोलच वेगळा. आपल्यापेक्षा तिप्पट उंचीच्या समई म्हणजेच दीपस्तंभ आणि तिथे लांबण दिवे पण बनवलेले डेकोरेशन म्हणून. बाप्पाचं आगमन प्रॉपर ट्रेडिशनल ढोल ताशावर झालं. द मूर्ती वॉज ऑलमोस्ट 8 to 10 feet tall and the pandal taller than that, around 20 to 25 feet tall. The darshan was very systematic. Only one person was allowed at a time. There was peace, there was joy, there was happiness, and there was love and devotion for Bappa in every corner. बाप्पाच्या पायाकडे ना खूप सारं अष्टगंध होतं आणि ते जसंच मी डोकं बाप्पाच्या पायावर टेकवलं तसंच पूर्ण माझं डोकं पिवळं पिवळं झालेलं. अष्टगंधाच्यामुळे एवढा छान वास येत होता. आय फेल्ट सो हॅपी आणि खूपच वेगळी फिलिंग होती ती. दिस इज वन पंडाल यू मस्ट विजिट इन दिस मागी गणेश उत्सव. माझं तर मन प्रसन्न झालेलं इथे येऊन. आय फेल्ट सो गुड. आय कॅन नॉट इवन एक्सप्लेन. इथेच ही छोटी मूर्ती होती. बाप्पा एवढे गोंडस दिसत होते की काय सांगू. आणि त्यांचा फेटा इट वॉज अमेझिंग. अँड गेस वॉट, मला उकडीचा मोदक प्रसाद म्हणून भेटला तिथे. ॲज सिली ॲज आय ॲम, माय बाप्पा इज टू. मी फक्त मस्ती म्हणून मागितलेला मोदक त्यांनी असाच मला दिला. तिथे मला ही मुलगी दिसली. ती आहे ना बाप्पाचा पोर्ट्रेट काढत होती तिथे लाईव्ह. शी वॉज नॉट अ नॉर्मल किड, बट दिस मेड मी रिअलाइज. They say Bappa is the remover of obstacles, but today I saw this little girl who didn't let any obstacle stop her from reaching him. Her sketch isn't just paper and lead, it's pure devotion. नंतर मी गेले चारकोपचा सम्राट बघायला. ही मूर्ती एवढी सुंदर होती की काय सांगू तुम्हाला. The 2026 idol maintains a regal and rubabdar, that is magnificent presence, staying true to its title, Samrat, Emperor. The theme for decoration was heavily featuring Vitthal, that is Lord Vithoba. त्यांचा टिक्का, त्यांचे डोळे, त्यांच्या कानाला असलेले ते माशे, एवढं सगळं
किती डिटेल्समध्ये केलेलं. अँड दिस शॉट इज द बेस्ट. एन्जॉय. Tell me that shot was not straight out of a movie. We are actually learning and growing. तर ही होती अशी आगळी वेगळी मूर्ती. तिथेच ही छोटी मूर्ती सुद्धा होती. बाप्पाचे डोळे एवढे सुंदर होते इथे आणि त्यांच्या हातात होती लोटस. नंतर तिथेच बाजूला छोटंसं मंदिर पण होतं. बाप्पाची एवढी सुंदर आणि छोटी मूर्ती होती. तिथे पाया पडले आणि बघितलं तर स्वामी बाजूला. त्यांचे पण पाया पडून मग पुढे निघाले. अँड गेस व्हॉट, तिथे पण मला मोदक भेटला उकडीचा. मग मी गेले चारकोपचा परमेश्वर बघायला. अगेन तिथे पण लांबूनच वर हे असे बॉल्सचं डेकोरेशन केलेलं. एवढं छान वाटत होतं ते ना की काय सांगू तुम्हाला. आज जाताच आय वॉज स्पीचलेस. Continuing its legacy as Charkop's first eco-friendly idol, the 2026 Murti is crafted with tissue papers, a specialized technique used to ensure environmental sustainability. वरती असं स्पेस स्काय डिझाईन होतं अँड ऑन द साइड्स वी हॅड ब्युटिफुल वेव्ज अँड ओशन वाइब्स. बाप्पाच्या एका हातात गदा होती, दुसऱ्या हातात शंख आणि तिसऱ्या दर्शन चक्र. मूर्ती टिश्यू पेपरने बनल्यामुळे ती खूप हलकी होती, तर थोडंसंही हात लागला तर पूर्ण मूर्ती हलत होती. बट दिस शोज बॅलन्स अँड द क्रिएटिव्हिटी ऑफ द आर्टिस्ट. बाप्पाचा तिलक ना थोडा वेगळाच होता. बाप्पाच्या तिलकमध्ये शंख बनलेलं होतं आणि त्यांच्या मागे एक कमल चक्र फिरत होतं 360 डिग्रीज. इट वॉज अ लिटरल पीस ऑफ आर्ट टू बी विटनेसिंग दिस. आणि हा तिथे असलेला छोटूसा बाप्पा किती गोड आहे ना. आता हा व्लॉग ना खूप मोठा होता आहे. सो सी यू इन पार्ट 2.